भावाच्या मनगटावर बांधलेली राखी ही केवळ धागा नाही, तर प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचं प्रतीक आहे. पण विचार करा, जर समाजानेच बहिणींचे हक्क हिरावून घेतले, त्यांची स्वप्ने कैद केली, तर एक राखी किती संरक्षण देऊ शकेल? आणि इथेच येतात भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे रक्षक, ते म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आज आपण राखीच्या धाग्यांबद्दल बोलतो, पण बाबासाहेबांनी महिलांसाठी काय दिले माहिती आहे? ते होते कायद्याचे धागे, जे कोणताही माणूस तोडू शकत नाही. स्त्री पुरुष समान आहेत हे पहिल्यांदा कायद्यात लिहून दिलं. नोकरी, शिक्षण, मालमत्ता, मतदान सर्वत्र स्त्रियांना पुरुषां एवढेच हक्क आणि अधिकार मिळाले. शिक्षित व्हा हा केवळ पुरुषांसाठीच नाही, तर संपूर्ण माता भगिनींसाठी मूलभूत मंत्र होता. काम करणाऱ्या महिलांना सुरक्षितता, समान वेतन आणि संधी यासाठी बाबासाहेबांनी कायद्याचे दरवाजे उघडले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदू कोड बिल. त्या माध्यमातून जेव्हा तत्कालीन जवाहरलाल नेहरू सरकारने हिंदू कोड बिलसाठी मान्यता दिली नाही आणि संपूर्ण समाजात त्याबद्दल विरोध झाला, तेव्हा बाबासाहेबांनी आपल्या मंत्रिपदाला लाथ मारली आणि मंत्रिमंडळातून बाहेर पडले. पण त्याच हिंदू कोड बिलाचे नंतर तुकडे तुकडे करून ते संपूर्ण जे हिंदू कोड बिल होतं ते नेहरू सरकारने मान्यता करून घेतलं आणि नंतर संपूर्ण स्त्रियांना मालमत्तेत हिस्सा, घटस्फोटाचा हक्क, पुनर्विवाहाचा हक्क, मुलाला दत्तक घेण्याचा हक्क, त्याच्या संगोपनाचा हक्क हे संपूर्ण कायद्यामध्ये रूपांतरित झालं. आणि हे सगळं बाबासाहेबांनी जे केलं त्या काळात एखादी मोठी क्रांतीच. तर बहिणींनो, रक्षाबंधनाला तुम्ही भावाला एक धागा बांधता, पण ज्या बाबासाहेबांनी तुम्ही कधीही राखी बांधली नाही, तरीही त्या बाबासाहेबांनी तुम्हाला दिलं संविधानाचं कवच, जे आयुष्यभर तुमच्या सोबत आहे. आणि संविधान हे धाग्यासारखं तुटत नाही, की काळानुसार फिकटही होत नाही. संविधान हा धागा आहे समानता, स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानाचा. आज राखी बांधताना बाबासाहेबांना आठवा, कारण राखी फक्त बहिणी जी राखी बांधते ते भावाचं रक्षणच करत नाही, तर समाजातील प्रत्येक स्त्रीच्या हक्काचं रक्षण करतं. आणि हेच बाबासाहेबांचं खरं स्वप्न होतं. जय भीम, जय भारत, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.